अहो ऐकलत का? काय झाले देवी? बघा ना, अहो आपल्या बाळाची तब्येत बिघडली आहे. सगळे घरगुती उपचार केले पण काहीच फरक पडत नाही. कृपया आपण आपल्या नेहमीच्या वैद्य ऋषींना पाचारण करता का? पृथ्वीवरून परत आल्यापासून त्याला काय झालं आहे काही कळत नाही. माझ्या बाळाचे हाल मला बघवत नाहीत. पण देवी, बाळ गणेश जेव्हा पृथ्वीवरून आला तेव्हा ठीकच होता. म्हणजे आला त्या रात्री तिथल्या सगळ्या गमतीजमती कार्तिकेयाला सांगत होता. मग अचानक असे काय झाले की त्याची तब्येत बिघडली? सांगते नंतर. आधी वैद्य ऋषींना बोलवा. ठीक आहे. महादेवांच्या आदेशान्वये एक गण वैद्य ऋषींना घेऊन आला. वैद्य बाल गणेशाची नाडीपरीक्षा करतात. पण त्याला काही वाटले की त्यांना काय वाटले कोण जाणे. देवी पार्वतीकडे त्यांनी गणेशाच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. मुनिवर, काय झाले आहे काहीच कळत नाही. बाळ गणेश नीट सांगतही नाही. फक्त खूप त्रास होत आहे एवढंच म्हणतोय. कोठे बाहेर जात नाही, नीट भोजन करत नाही, मोदकाकडे तर बघितले देखील नाही, आपल्या कक्षातून बाहेर पडत नाही. आपणच विचारणा करावी. ठीक आहे. गणेशाकडे पाहून, बाळ गणेश, काय होत आहे तुम्हाला? काय त्रास होतोय? मुनिवर, काय सांगू मला काय काय होतंय ते. माझ्या ना मस्त खूपच दुखतंय, अंग पण दुखतंय, माझे पोट दुखतंय, बहुतेक बिघडलं आहे. मला झोप येत नाही, सारखं दचकून उठतो मी, कोठेही जावे असे वाटतच नाही. मला माझ्या तब्येतीची टेन्शन आले आहे. कृपया काहीतरी उपचार करावा. मुनिवर, बापरे, म्हणजे एकंदर परिस्थिती गंभीर आहे. महादेव आणि देवी पार्वती वैद्य ऋषींकडे पाहतात. देवी पार्वती तर घाबरून जाते. ऋषीवर, काय झाले आहे माझ्या बाळाला? माते, आपण कष्टी होऊ नये, सगळं काही नीट होईल. गणेशाकडे वळून, बाळ गणेश, मला सांगा, तुम्ही गेले 10 दिवस पृथ्वीवर तुमच्या भक्तांच्या भेटीसाठी गेला होतात. तेथे 10 दिवस आपण काय काय केले ते जरा सांगता का? हो, सांगतो ना. आपण मला इति वृत्तांत द्यावा, म्हणजे आपले उपचार करता येतील. होय मुनिवर. आईच्या सगळ्या सूचना नीट लक्षात ठेवून मी पृथ्वीवर गेलो होतो. माझ्या भक्तांनी खूप भक्तिभावाने माझे स्वागत केले. घरातून मी फिरत होतो. माझ्या भक्तांनी माझ्यासाठी खूप काही केले होते. सुंदर आरस, मोदक, लाडू, धूप, दीप आणि संग्रास. जेवणाचा सुगंध येत होता. पण खरं सांगू का, गेल्या काही वर्षापासून जेवणाची चव बदलल्यासारखी वाटते. का बरं? आपणच म्हणालात की सुग्रास जेवण होते. हो तर, पण म्हणजे कसं आहे ना, बऱ्याच घरातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जुनी पिढी आता थकली आहे. त्यामुळे माझी सरबराई नव्या पिढीने हाती वाटलं होतं की नाविन्यपूर्ण काय असेल. पण कितीतरी घरातून मला रेडीमेड मोदक खाऊ घातले. जेवण सुग्रास होते, पण त्यातील काही पदार्थ विकत घेतले होते. त्यामुळे माऊलीचा मायेचा स्पर्श जाणवत नव्हता. पण माझ्या भक्तांनी प्रेमाने भरवलेला घास मी नाकारू शकत नव्हतो. जे जसे मिळेल तसे ग्रहण करावे लागले. पण त्यामुळे माझे पोट मात्र बिघडले आहे. दुखू लागले. सार्वजनिक ठिकाणी तर भीत जात होतो, कारण तेथे मोठ्या आवाजात नुसतं डीजे सुरू असायचा. ते मला अजिबात आवडत नाही. पण त्या लोकांना कळतही नाही ना. पण आता तर काही घरातून पण मोठमोठ्याने गाणी लावली होती, तीही चित्रपटातील. मला मुळीच आवडलं नाही. कुणी मला चक्रावर बसवलं, कुणी चंद्राच्या धारेवर, काहींनी एका पायावर उभं केलं, काहींनी तर मला 10 दिवस उभंच केलं होतं. हो, माझे अंग आणि पाय खूप दुखायला लागले आहेत. उभ्या उभ्या जेवायला देखील होत नव्हतं. अशाच परिस्थितीत कसेबसे 10 दिवस काढले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. पण खरं ते सांगतो, परतीचा प्रवास फारच अवघड होता. प्रिय भक्तांना सोडून माझाही पाय निघत नव्हता. जड अंतकरणाने निघालो, कारण आई वडील वाट बघत होते ना. शिवाय कार्तिकेयाचे पत्र आले होते लवकर या म्हणून. त्यामुळे निघालो. पण त्या परतीच्या प्रवासात अवस्था बिकट झाली. साध्या टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली असली आणि निरोप दिला असता तर मला जास्त आनंद झाला असता.
पण हे लोक पण असे असतात ना, कधी सुधारणार कोण जाणे. ते काय ते बँजो की काय असतं ते? कर्णकर्कश आवाजात वाजवतात ते. बरं, त्यावर निरोपाची गाणी देखील नव्हती. मग सर्वांनी आश्चर्याने विचारले, छे छे, कसं सांगू, अतिशय विचित्र गाणी. आता मला निरोप देताना ते मच गया शोर. गल्लीभर मेहबूबा, अरे दिवानो, कोंबडी पळाली, झिंगाट ही असली काही बाही विचित्र गाणी तुम्हाला सांगतो. कानठळ्या बसणारा आवाज होता. मी ओरडून सांगत होतो थांबवायला, ते सगळं बंद करायला. पण सगळे नाचण्यात इतके दंग होते की कुणाचे माझ्याकडे लक्षच नव्हते. जणू काही माझ्या जाण्याचा आनंद व्यक्त करत होते. त्या बँजोच्या ओरडण्याने माझे कान दुखायला लागले आणि बंद झाले आहे. कसाबसा येथे पोचलो. पण तेथे आल्यावर आई वडील कार्तिकेय यांना पाहून खूप आनंद झाला. रात्रभर त्यांच्याशी बोलत होतो. झोप आली म्हणून झोपलो, पण झोपेतही त्या बँजोचा थरकाप उडवणारा आवाज येतो आणि मी दचकून जागा होतो. प्रभू, जर बाळ गणेशाला इतका त्रास होत असेल तर पुढच्या वर्षी आपण त्याला पृथ्वीवर पाठवू नये. नाही, असं करता येणार नाही आई. अगं, 100पैकी किमान 20-25 घरे असतात जिथे मनापासून माझ्यासाठी सगळं करतात. त्यांच्यासाठी तरी मला जावे लागणारच. देवी, वर्षातून हे 10 दिवस बाळ गणेशाला पृथ्वीवर जाण्यास लागणार आहे. हा नियम तो कधीही मोडू शकणार नाही. पृथ्वीवरील लोकांचा कितीही त्रास झाला तरीही त्याला जावेच लागेल. आपण फक्त लोकांची मानसिकता बदलण्याची वाट बघायची. मुनिवर, कृपया आपण मलाही लवकर बरा होईन असे औषध द्यावे. मला माझ्या लहान भावासोबत खेळायला जायचे आहे. वैद्य ऋषी गालातल्या गालात हसले. त्यांनी त्वरित एक मात्रा तयार करून तो द्रोण देवी पार्वतीच्या हाती दिला. माते, ही मात्रा रात्री झोपताना आपण बाळ गणेश यांना द्यावी. ही मात्रा दिल्यानंतर 3 दिवस ते शांतपणे झोपतील आणि मग अगदी ठणठणीत बरे होतील. मात्र ते झोपल्यावर त्यांच्या कक्षात कोणताही आवाज होणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी. सर्वांनी मुनिवरांचे आभार मानले आणि ते गेल्यानंतर पुन्हा सगळे गणेशाभोवती बसले पृथ्वीवरच्या गोष्टी ऐकायला. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कहाणी कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.